आज महाराष्ट्राला हादरवणाऱ्या कॅप्टन खरातच्या प्रकरणाबद्दल आणि त्या मागच्या मानसिकतेबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला। अध्यात्म आणि ज्योतिषविद्येच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या आणि अश्लील व्हिडिओंच्या माध्यमातून त्यांना ब्लॅकमेल करणाऱ्या या स्वयंघोषित कॅप्टनला नाशिक पोलिसांनी नुकतीच अटक केली। ही केवळ एक गुन्ह्याची बातमी नाही, तर एक समाज म्हणून आपल्या मानसिक आरोग्यावर एक मोठा प्रश्नचिन्ह आहे। म्हणतात माणसाचा स्वभाव आहे की ज्या गोष्टीचं आकलन आपल्याला होत नाही त्याची आपल्याला भीती वाटते, आणि जिथे भीती असते तिथेच अंधश्रद्धा पाय रोवते। पूर्वी अज्ञानाचं क्षेत्र मोठं होतं म्हणून अंधश्रद्धेचं साम्राज्य मोठं होतं। जसजसा एखाद्या क्षेत्रात विज्ञानाचा प्रकाश पोहोचला तसतशी अंधश्रद्धा मागे हटली। पण आजही मानवी मन आणि भविष्य हे विज्ञानासाठी एक कोड आहे। याच कोऱ्या जागेचा फायदा हे भोंदू बाबा घेतात। आपल्याला आयुष्यात निश्चितता हवी असते, मला माहीत नाही असं म्हणणं आपल्या अहंकाराला आणि सुरक्षेला धक्का देणारं वाटतं। म्हणूनच विज्ञानाच्या उत्तराची वाट पाहण्याऐवजी आपण सोयीचे चमत्कारिक निष्कर्ष काढतो। जेव्हा राजकारणी, सुशिक्षित वर्ग आणि महिला आयोगाच्या अध्यक्षांसारखी जबाबदार माणसं अशा लोकांच्या चरणी बुद्धी गहाण ठेवतात, तेव्हा ती केवळ वैयक्तिक श्रद्धा राहत नाही, तो एक सामाजिक गुन्हा बनतो। आपण बघतो आहोत की या शोषणाचे मुख्य भागीदार हे ठरवण्याची वेळ आली आहे, कारण जिथे तर्क संपतो तिथेच शोषणाची सुरुवात होते।